Good evening, students. लेजर शेवटचा प्रॉब्लेम नंबर 14, पेज नंबर 111 काढायचं 111 पान. कालच्यासारखाच हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला याच्यापासून पण ट्रायल बॅलन्स आधी जर्नल एंट्री करायच्या, लेजर पोस्टिंग करायचं, नंतर मग त्यावरून ट्रायल बॅलन्स तयार करायचं आहे. द फॉलोइंग बॅलन्सेस appeared इन द लेजर ऑफ करण ऑन 1 जानेवारी 18. हे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला कॅश अकाउंटच्या डेबिटला अगोदरच 60,000 लिहावं लागेल. म्हणजे कॅश ज्यावेळेस आपण लेजर अकाउंट करू कॅश अकाउंट, त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे बाई ते घेतले टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000. त्यानंतर परचेसेस अकाउंटच्या डेबिटला 80,000 घ्यावं लागेल. पहा, परचेसेस अकाउंटच्या डेबिटला 80,000. परचेसेस अकाउंटच्या डेबिटला 80,000 घेतलेले असेल. हे पाहिजे परचेसेस अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र 1 लाख डेबिटला, बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 लाख घेतलेले आहे. डेबिट झाले. आता क्रेडिट करन्स कॅपिटल 2 लाख आहे क्रेडिटला. करन्स कॅपिटल क्रेडिटला घेतलेलं आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि करंट ड्रॉईंग येते करन्स कॅपिटल. ठीक आहे. करन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला 2 लाख आहे. सेल्सला 40,000 आहे. सेल्स अकाउंट सेल्स अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रेडिटला 40,000 घेतलेले आहे. आणि करन्स कॅपिटल हे ट्रायल बॅलन्समध्ये तसंच ठेवलं. करन्स कॅपिटल क्रेडिटला 2 लाख घेऊन ठेवलेले आहे, अकाउंट नाही त्याचं. आपण सुरू करूया आता. जानेवारी 5 बॉट गुड्स फ्रॉम ऋषी ₹10,000. 10,000चा माल घेतला आहे. एंट्री होईल परचेसेस अकाउंट डेबिट 10,000 टू ऋषी अकाउंट 10,000 बिईंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. त्यानंतर 10 जानेवारी ड्रीव फ्रॉम बँक ₹20,000 फॉर ऑफिसच्या कामासाठी 20,000 काढले बँकेतून अँड ₹6,000 फॉर सेल्फ यूज आणि खाजगी कामासाठी 6,000. एंट्री कॅश अकाउंट डेबिट 20,000, करंट ड्रॉइंग अकाउंट डेबिट 6,000 टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 26,000 बिईंग अमाऊंट विड्रॉन फॉर पर्सनल यूज अँड ऑफिस यूज. त्यानंतर 17 जानेवारी रिटर्न गुड्स टू ऋषी ₹2,000 डेबिट द रिसिवर नियमानुसार ऋषीज अकाउंट डेबिट 2,000 टू परचेस रिटर्न अकाउंट 2,000 बिईंग गुड्स रिटर्न टू ऋषी. त्यानंतर 19 जानेवारी कॅश परचेसेस ₹14,000 परचेसेस अकाउंट डेबिट 14,000 टू कॅश अकाउंट 14,000 बिईंग गुड्स परचेस फॉर कॅश. त्यानंतर 22 जानेवारी कॅश सेल्स ₹20,000 रोख माल विकला 20,000 डेबिट वॉट कम्स इन पैसे आलेत. कॅश अकाउंट डेबिट 20,000 टू सेल्स अकाउंट 20,000 बिईंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. त्यानंतर 26 जानेवारी डिपॉझिटेड इन टू बँक ₹16,000 बँकेत 16,000 भरले. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट 16,000 टू कॅश अकाउंट 16,000 बिईंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. आणि लास्ट एंट्री इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक ₹7,000 ऑन आवर बिहाफ. आपल्या वतीने बँकेने व्याज गोळा केले 7,000. म्हणजे आपल्या बँकेत पैसे जमा झाले. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट 7,000 टू इंटरेस्ट अकाउंट 7,000 बिईंग इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक ऑन आवर बिहाफ. म्हणजे आपल्या वतीनं टोटल करून टाकायची 95,000. आता आपल्याला लेजर अकाउंट उघडायचे आहे. लेजर अकाउंटमध्ये सुरुवातीला एंट्रीमध्ये पाहायचं पहिल्यांदा परचेसेस अकाउंट केलेले आहे. परचेसेस अकाउंट उघडून घेतले. त्यानंतर दुसरं कोणतं आहे ऋषी अकाउंट. त्यानंतर तिसरं कॅश अकाउंट. त्यानंतर करंट ड्रॉइंग अकाउंट. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट. आता ऋषी परत आलेलं आहे, परत नाही उघडायचं. त्यानंतर परचेस रिटर्न आहे, परचेस रिटर्न उघडायचं आहे. परचेस रिटर्न. त्यानंतर परचेस रिटर्न झाल्यानंतर परचेसेस अकाउंट केलेले आपण पहिल्यांदाच
कॅश केलेलं आहे, परत कॅश केलेलं आहे, सेल्स अकाउंट नाही केलं, सेल्स अकाउंट करावं लागेल, सेल्स अकाउंट. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र केलेले आहे, कॅश केलेले आहे, बँक ऑफ महाराष्ट्र इंटरेस्ट नाही केले, इंटरेस्ट करावं लागेल शेवटी. ठीक आहे, अकाउंट उघडले. अकाउंट्स नेहमीप्रमाणे माहिती आहे तुम्हाला, डेबिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज, क्रेडिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज. आणि अगोदर मी सांगितलेले बॅलन्स हे लेजर आहेत नाही, हे डेबिट बॅलन्स आधी मांडून घ्यायचे. डेबिटला या अकाउंटच्या, कॅश अकाउंटच्या, पर्चेस अकाउंटच्या, बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाउंटच्या डेबिटला हे लिहून घ्यायचं आहे. आणि क्रेडिटला करंट कॅपिटल अकाउंट नाही एंट्रीमध्ये कुठंच, म्हणून ट्रायल बॅलन्सचे क्रेडिटला 2 लाख लिहिलेले आहेत पहा. आणि सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 40,000 लिहिलेले. आता एंट्रीचं पोस्टिंग, परचेसेस अकाउंट डेबिटला टू रुशिया अकाउंट लिहायचं आणि 10,000 पहा. परचेसच्या अकाउंटच्या डेबिटला टू रुशीचं अकाउंट 10,000 लिहिलेलं आहे. त्यानंतर रुशिया अकाउंटच्या क्रेडिट बाजूला इथं क्रेडिट आहे, रुशिया अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय परचेसेस अकाउंट 10,000 पहा. त्याच्या क्रेडिटला बाय परचेसेस अकाउंट 10,000. त्यानंतर दुसऱ्या एंट्रीचं पोस्टिंग पहा, बँक ऑफ महाराष्ट्राच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश अकाउंट आणि बाय करंट ड्रॉइंग लिहायचं 20,000 आणि 6,000. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश अकाउंट आणि बाय करंट ड्रॉइंग 20,000 आणि 6,000. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या झालं तर कॅशच्या डेबिटला आणि करंट ड्रॉइंगच्या डेबिटला टू बँक ऑफ महाराष्ट्र लिहायचं. कॅशच्या डेबिटला कॅशच्या डेबिटला टू बँक ऑफ महाराष्ट्र 20,000 आणि करंट ड्रॉइंगच्या डेबिटला टू बँक ऑफ महाराष्ट्र 6,000. त्यानंतर तिसरी एंट्री पहा, रुशीज अकाउंटच्या डेबिटला टू परचेस रिटर्न अकाउंट लिहायचं. रुशिया अकाउंटच्या डेबिटला टू परचेस रिटर्न अकाउंट 2,000. त्यानंतर परचेस रिटर्न अकाउंटच्या क्रेडिटला बाय रुशिया अकाउंट 2,000 लिहायचं. परचेस रिटर्न अकाउंटच्या क्रेडिटला बाय रुशी लिहिलं आहे, बाय रुशिया अकाउंट 2,000. त्यानंतर चौथी एंट्री पहा, परचेसेस अकाउंटच्या डेबिटला टू कॅश लिहायचं 14,000 पहिलं घेतलं आहे, टू कॅश अकाउंट 14,000. आणि कॅशच्या क्रेडिटला, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय परचेसेस अकाउंट 14,000. त्यानंतर 22 कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स लिहायचे 20,000 पहा. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट 20,000 आणि सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश सेल्स अकाउंट हे इथे लिहिले बाय कॅश अकाउंट 20,000 झालं आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिटला टू कॅश लिहायचं 16,000. बँक ऑफ महाराष्ट्र डेबिटला टू कॅश 16,000 लिहिले पहा. त्यानंतर कॅशच्या क्रेडिटला इथे क्रेडिट आहे, कॅशच्या क्रेडिटला बाय बँक ऑफ महाराष्ट्र 16,000 पहा. इथे लिहिलं आहे बाय बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 16,000 16,000. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिटला टू इंटरेस्ट अकाउंट 7,000 पहा. इथं टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट 7,000 आणि इंटरेस्ट रिसिव्डच्या क्रेडिटला बाय बँक ऑफ महाराष्ट्र 7,000 लिहिले पहा. एंट्रीचं पोस्टिंग झाले. आता फक्त टॅली करायचे आहेत. ही टोटल घ्यायची 1,04,000 1,04,000. क्रेडिटला काहीच नाही आहे, जानेवारी 31 घ्यायचं शेवटचा दिवस. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हीच रक्कम द्यायची 1,04,000. कॅरीड डाऊन जानेवारी संपल्यानंतर खाली फेब्रुवारी 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,04,000. दुसरा अकाउंट पहा, क्रेडिटची टोटल येते जास्त 10,000 दोन्ही बाजूला घेतली. याच्यातून हे 2,000 लेस करायची, वजा करायची. 31 तारीख लिहायची. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 8,000. इथे कॅरीड डाऊन ही 31 जानेवारी संपल्यानंतर फेब्रुवारी 1 इकडे घ्यायचं. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 8,000. आणि हे बॅलन्स एकदाची लक्षात घ्या, म्हणजे हे जे घेतलेत ना आता परचेसच्या डेबिटला आहे ना 1,04,000 हे ट्रायल बॅलन्सचे पाहिलं लगेच. हे बघा परचेसेस अकाउंट ट्रायल बॅलन्सची दुसरी एक पद्धत दिली डेबिट आणि क्रेडिट पहा. परचेसेस अकाउंटचे डेबिटला लिहून टाकले 1,04,000. दुसऱ्या अकाउंटला 8,000 आहे क्रेडिटला. रुशिया अकाउंटच्या क्रेडिटला 8,000 आहे पहा. रुशिया अकाउंट क्रेडिटला घेतले पहा 8,000. कालचं गणित सारखंच ते. त्यानंतर कॅश अकाउंट पहा. कॅश अकाउंटची टोटल केली तर डेबिटची 1 लाख येते. याच्यातून हे वजा करायचे. हे 30
1,00,000तून 30 गेले 70. हे पाहिजे 31 तारीख. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 70,000. हे कॅरीड डाऊन 31 जानेवारी संपल्यावर फेब्रुवारी 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 70,000. डेबिटला आहे, ट्रायल बॅलन्सला डेबिटला लिहायचं कॅश आणि डेबिटला लिहायचं 70,000. त्यानंतर करंट ड्रॉईंग पहा. करंट ड्रॉईंगच्या डेबिटला लिहिलं आहे, डेबिटला 6,000 क्रेडिटला काहीच नाही. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 6,000 31 जानेवारीनंतर इकडे घ्यायचं डेबिटला फेब्रुवारी 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 6,000. करंट ड्रॉईंग डेबिटला लिहायचं आहे पहा. करंट ड्रॉईंग लिहिले पहा. करंट ड्रॉईंग आणि डेबिटला 6,000. त्यानंतर परचेस रिटर्न अकाउंट 2,000 इथं घेतले 2,000 डेबिटला 31 जानेवारी घेतलं. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 2,000. कॅरीड डाऊनचं इकडे लिहायचं फेब्रुवारी 1 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,000. क्रेडिटला आहे परचेस रिटर्न पहा. परचेस रिटर्न क्रेडिटला घेतले 2,000. त्यानंतर सेल्स अकाउंट क्रेडिटला 60,000 डेबिटला काहीच नाही. 31 जानेवारी टू बॅलन्स कॅरी डाऊन 60,000 इथं घ्यायचं आहे फेब्रुवारी 1 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 60,000. सेल्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला ट्रायल बॅलन्समध्ये सेल्स आणि क्रेडिटला हे पाहिजे इथं घेतले सेल्स क्रेडिटला 60,000. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र 1,23,000 याच्यातून हे वजा करायचे 26,000 लेस करायचे 26,000 वजा करायचे. फरक येतो 97,000. 31 तारीख बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 97,000. फेब्रुवारी 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 97,000. बँक ऑफ महाराष्ट्र ट्रायल बॅलन्सचे डेबिटला लिहायचं 97,000. बँक ऑफ महाराष्ट्र 97,000. इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट 7,000 इथं घेतलं डेबिटला टू बॅलन्स कॅरीड डाऊन 7,000. त्यानंतर इथे घेतले फेब्रुवारी 1 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 7,000. इंटरेस्ट रिसिव्ड क्रेडिटला घ्यायचं ट्रायल बॅलन्सच्या इंटरेस्ट हे बाई इथे घेतले 7,000. त्यानंतर शेवट हे ट्रायल बॅलन्स टॅली करायचं 2,77,000. अशा पद्धतीने लेजर हा मोठा टॉपिक आपण संपवलेला आहे. प्रॅक्टिसची उदाहरणं सोडवायची.